आपण नेहमी एकमेकांना हॅपी ईस्टर म्हणतो, नाही का? पण आज आपण एका वेगळ्याच प्रश्नाचा विचार करणार आहोत. एका ख्रिस्ती पाळकाच्या नजरेतून या सणाकडे पाहूया. तर मुद्दा असा आहे की जग म्हणता हॅपी ईस्टर, पण एक पाळक विचारतोय की आपण प्रभूचा दिवस आनंदी असो असं का म्हणू नये. आणि याच प्रश्नात सगळा संघर्ष दडलाय. एका बाजूला आहे सांस्कृतिक ईस्टर आणि दुसऱ्या बाजूला आहे प्रभूचा दिवस. ही एक पूर्णपणे वेगळी धर्मशास्त्रीय संकल्पना. हा दृष्टिकोन समजून घेण्यासाठी आपल्याला आधी त्या ऐतिहासिक आणि धर्मशास्त्रीय संदर्भात जावं लागेल, जे या सणाला एका पवित्र दिवसापासून वेगळं करतं. आता बघा, इथे खूप मोठा फरक सांगितला गेला आहे. ईस्टर हा शब्द एका रोमन सणातून आला असल्याचे म्हटले आहे आणि तो मूळ बायबलच्या लिखाणात सापडत नाही. तर दुसरीकडे आहे वल्हांडन सण किंवा पासोवर, जो एक यहुदी सण आहे आणि ज्याच्याशी येशूच्या मृत्यूची घटना थेट जोडलेली आहे. म्हणजे एक आहे सांस्कृतिक नाव आणि दुसरं आहे बायबलमधील मूळ संदर्भ. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आपलं लक्ष कुठे असायला हवं. इथे युक्तिवाद असा केला जातोय की आपलं लक्ष देवावर केंद्रित असावं, कॅलेंडरवर किंवा कोणत्या तरी विशिष्ट दिवसावर नाही. आता पाळक ज्या मुख्य धर्मशास्त्रीय समस्येवर बोट ठेवतात ती पाहूया. ती म्हणजे कर्मकांडात अडकून पडण्याचा धोका. आणि हा जो कर्मकांडाचा धोका आहे ना, तो अधोरेखित करण्यासाठी पाळक थेट प्रेषित पौलाचा संदर्भ देतात. पौलाला सुद्धा अशीच भीती वाटत होती. गलतीकारांस लिहिलेल्या पत्रात तो म्हणतो की तुमच्यासाठी मी जे श्रम केले ते व्यर्थ गेले की काय, अशी मला भीती वाटते. आणि त्याला ही भीती का वाटत होती? कारण लोक पुन्हा जुन्या गोष्टींमध्ये अडकत होते. म्हणजे दिवस पाळणे, महिने पाळणे, विशिष्ट वेळा आणि वर्ष पाळणे. पौलाच्या मते हे तर पुन्हा बंधनात अडकण्यासारखं होतं. आणि ही संकल्पना या संदेशाच्या अगदी केंद्रस्थानी आहे. म्हणजे जेव्हा आपण परंपरेमागचा खरा अर्थ विसरतो आणि फक्त ती परंपरा पाळण्याला जास्त महत्त्व देतो, तेव्हा स्वातंत्र्याचं रूपांतर नियमात होतं. येशू लोकांना अशाच कठोर नियमांमधून मुक्त करायला आला होता, नवीन नियम बनवण्यासाठी नाही. चला आता पुढे जाऊया आणि पाहूया की आपलं लक्ष कॅलेंडरच्या दिवसावरून त्या कालातीत घटनेकडे म्हणजे पुनरुत्थानाकडे कसं वळवलं पाहिजे. आता ही वेळ आणि घटनाक्रम खूप महत्त्वाचा आहे. स्रोतानुसार महिन्याच्या 14व्या दिवशी वल्हांडन सणाचा कोकरा कापला गेला आणि त्याच दिवशी येशूला वधस्तंभावर खिळण्यात आलं. त्यानंतर 15वा आणि 16वा दिवस येशू कबरेत होता. आणि मग महिन्याच्या 17व्या दिवशी, जो आठवड्याचा पहिला दिवस म्हणजे रविवार होता, त्या दिवशी त्याचं पुनरुत्थान झालं. आणि हेच तर या दोन दृष्टिकोनांमधला फरक अगदी स्पष्ट करतं. एका बाजूला जगाचं लक्ष आहे नवीन कपडे, जेवण आणि परंपरांवर, म्हणजे एका विशिष्ट तारखेच्या उत्सवावर, तर दुसऱ्या बाजूला लक्ष आहे स्वातंत्र्य, क्षमा आणि पुनरुत्थित ख्रिस्तावर, म्हणजे एका कालातीत घटनेवर जी कधीही जुनी होत नाही. यामागे युक्तिवाद असा आहे की ही जी सत्य आहेत ना, की तो उठला आहे, मृत्यूचा पराभव झाला आहे, कबर रिकामी आहे, ही फक्त वर्षातनं एका दिवसासाठी नाहीत, तर ही प्रत्येक रविवारच्या उपासनेचा पाया आहेत. आणि म्हणूनच प्रत्येक रविवारला प्रभूचा दिवस म्हटलं जातं. तर ही धर्मशास्त्रीय कल्पना उपासनेच्या एका प्रत्यक्ष कृतीशी कशी जोडली जाते, यासाठी स्रोत आपल्याला प्रभुभोजनाकडे घेऊन जातो. पाळक यावर खूप जोर देतात की प्रभुभोजनाचा उद्देश भविष्यातला एखादा सण सुरू करणे हा नव्हता, तर ते येशूच्या मृत्यूच्या आधी त्याच्या आठवणीसाठी केलेलं एक शेवटचं भोजन होतं. म्हणजे उद्देश होता एका भूतकाळातल्या घटनेचं स्मरण करणं आणि भविष्यातल्या आशेची घोषणा करणं. इथे प्रभुभोजनाच्या कृतीला 4 महत्त्वाच्या अर्थांमध्ये विभागलं आहे. पहिलं म्हणजे स्मरण, ख्रिस्ताच्या मृत्यूची आठवण. दुसरं म्हणजे घोषणा, त्याच्या परत येण्यावरच्या विश्वासाची. तिसरं आहे पुष्टी, की आपण सगळे एक आहोत. आणि चौथा म्हणजे स्वीकृती, देवाची क्षमा स्वीकारणं आणि ती इतरांनाही देणं. आणि यातील प्रतीके खूप बोलकी आहेत. एक भाकर हे ख्रिस्ताच्या शरीरातील ऐक्याचं प्रतीक आहे, जे आपल्याला इतरांसोबत जोडतं. आणि द्राक्षरसाचा प्याला ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे मिळालेल्या क्षमेचं प्रतीक आहे, जी आपण स्वीकारतो आणि इतरांनाही देतो. यात समुदाय आणि क्षमा यावर खूप भर दिला आहे. पण मग शेवटी काय करायचं, यावर पाळक एका अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर येतात. ते रोमन्सच्या पत्रातील एक वचन उद्धृत करतात: प्रत्येकाने आपापल्या मनात पूर्ण खात्री बाळगावी. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की हे काही नवीन नियम नाहीत. हा उपासनेमागचं का समजून घेण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे कोणतीही गोष्ट सक्तीने नाही, तर समजून उमजून आणि पूर्ण खात्रीने केली पाहिजे. आणि हाच विचार आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे घेऊन जातो. आपल्या समाजात ज्या परंपरा आहेत आणि त्या परंपरांना अर्थ देणारं आपलं वैयक्तिक सत्य, यांच्यात आपण ताळमेळ कसा साधायचा,
हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे.